नमस्कार सर्वांना। जय ज्योती, जय सावित्री, जय क्रांती। सर्वप्रथम सावित्री इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। 15 फेब्रुवारी रोजी मुक्ता साळवे यांचा मांग आणि महारांच्या दुःखाविषयी हा क्रांतिकारी निबंध ज्ञानोदयच्या अंकात प्रसिद्ध झाला। तेव्हा 15 फेब्रुवारी या दिनाचे औचित्य साधून या निबंधाविषयी मी शीतल सचिन बोराडे, सावित्री शक्तीपीठ यवतमाळ आपणाशी हितगुज साधणार आहे। मुक्ता साळवे क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात सुरू केलेल्या मुलींच्या शाळेतील पहिली विद्यार्थिनी। लिहायला वाचायला शिकता शिकता मुक्ताला तिचा आवाज गवसला आणि त्यातूनच तिचा पहिला निबंध जन्माला आला, मांग आणि महारांच्या दुःखाविषयी। या तिच्या निबंधात मुक्ता केवळ दुःख मांडून थांबत नाही, तर त्या दुःखाची कारणे सुद्धा मांडते। तत्कालीन सामाजिक विषमतेवर जोरदार प्रहार करते। मांग आणि महारांच्या दुःखाविषयी हा निबंध 1855 मध्ये लिहिला गेला। त्याला 168 वर्षे पूर्ण झाली। आजही मुक्ता साळवे यांचा हा निबंध दलित स्त्री साहित्याचा पहिला हुंकार समजला जातो। या निबंधाने उठवलेले विचार आणि मुद्दे समाजभान देणारे आहे। वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी लिहिलेल्या निबंधात एका दलित स्त्रीने केलेलं पहिलं लेखन म्हणून आजही विचार करायला लावणारा आहे। ईश्वराला उद्देशून सांगितलेल्या मांग आणि महारांच्या दुःखाविषयी बोलणाऱ्या मुक्ताचं सामाजिक स्थितीचं भान तिच्या हर एक शब्दातून व्यक्त होते। तिची देवाकडे तक्रार आहे की आम्हाला धर्मव्यवस्थेच्या बाहेरचं मानलं जातं। धर्माचा अभिमान बाळगणाऱ्या आणि जन्मावरून सामाजिक स्थान ठरवणाऱ्यांना चपराक देणारी मुक्ता धर्म हा मानवतेची आणि समानतेची कास धरणारा असला पाहिजे असे सांगते। गरिबीच्या जोडीला जात विषमता आणि लिंगभाव विषमता यांची दुहेरी झालर आपल्या समाजातील स्त्रियांना सहन करावी लागते, याचे भानही या निबंधातून ती व्यक्त करते। मांग आणि महारांच्या स्त्रियांच्या दुःखाबद्दलही ती लिहिते। मांग महार स्त्रियांच्या वाट्याला येणारे दुःख किती भयंकर असते हे ती त्याचे विदारक वास्तव्याचे वर्णन या निबंधात करते। त्या स्त्रियांना कसे उघड्यावर बाळंत व्हावे लागते, त्यावेळी त्यांना किती यातना सहन कराव्या लागतात याचे वर्णन ती निबंधातून करते। शिक्षणामुळे आत्मभान आलेल्या मुक्ताने आपल्या ज्ञाती बांधवांना शिक्षण घेण्याचे आव्हान या निबंधात केले आहे। ती म्हणते, अहो दारिद्र्याने पिळलेले मांग महार लोक हो, तुम्ही रोगी आहात, तर तुमच्या बुद्धीला ज्ञानरूपी औषध द्या, म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कुकल्पना जाऊन तुम्ही नीतिमान व्हाल। रात्रंदिवस तुमच्या ज्या जनावरांप्रमाणे हाजरा घेतल्या जातात त्या बंद होतील, तर आता झटून अभ्यास करा, असे विचार ती आपल्या निबंधातून व्यक्त करते। अवघे 3 वर्ष शिकलेली 14 वर्षाची मुलगी थेट परखड आणि मनाला भिडणारं कसं लिहिती झाली याचं आश्चर्य वाटतं। याचे श्रेय जितकं हुशार तल्लख मुक्ताला जाते, तितकेच फुले दाम्पत्यांनी दिलेल्या शिक्षणालाही जाते। केवळ लिखापढीचं शिक्षण फुले दाम्पत्यांनी दिलं नाही, तर सत्यशोधक वृत्ती ही प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये जोपासलेली आपल्याला दिसून येते। आत्मभान आणि परिस्थितीचं भान देणार शिक्षण दिलं आणि धर्मचिकित्सा करत व्यवस्थेला प्रश्नही विचारायला शिकवलं, हे खरं गुणवत्तापूर्ण शिक्षण। मातंग समाजातील शिक्षण घेणारी मुक्ता साळवे ही पहिली विद्यार्थिनी, बहुजन समाजाच्या लढ्याविषयी लिहिणाऱ्या त्या पहिल्या दलित लेखिकाही ठरल्या। अशा या मुक्ता साळवे यांच्या कार्याला माझा कोटी कोटी सलाम। धन्यवाद।